नमस्कार. आजचा विषय मोठं व्हायचं की सर्वत्र पसरायचं. प्रत्येक उद्योजकाने वेळेआधी समजून घ्यावा असा अब्जावधींचा धडा. ही कथा एका छोट्या कारखान्यात मालक एकटाच बसला होता. टेबलावर 5 फाईल्स, शूज, बॅग्स, परफ्यूम, वॉलेट्स, क्लोथिंग. फोन वाजतो. सर, आपल्या मुख्य प्रोडक्टची क्वालिटी खूप खाली गेली आहे. मालक शांत होता. समोर 5 नवीन बिझनेस प्लॅन आणि मागे एक मरत चाललेला मुख्य व्यवसाय. अनेक व्यवसायांनी इथेच हार मानली आहे. कारण त्यानं वाढायचं होतं, पण कोणत्या दिशेने हे कळत नव्हतं. आपल्याला वाटतं जास्त प्रॉडक्ट म्हणजे जास्त प्रॉफिट, जास्त सर्व्हिसेस म्हणजे जास्त ग्रोथ. पण खरी गोष्ट वेगळी आहे. ज्या दिवशी आपण प्रत्येक संधीच्या मागे धावायला सुरुवात करतो, त्या दिवशी आपल्या सर्वात मोठ्या ताकदीपासून दूर जायला सुरुवात होते. आणि मग ग्राहक विचारतो, तुमची खरी ओळख नक्की काय आहे? एक अनुभवी उद्योगपतीने आपल्या मुलाला कंपनीची जबाबदारी देण्यापूर्वी एकच काम दिलं. त्याने एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवलं आणि विचारलं, हे झाड इतकं उंच कसं वाढलं? मुलगा म्हणाला, कारण त्याच्या फांद्या खूप आहेत. वडील हसले, नाही, कारण त्याची मुळं खूप खोल आहेत. मग ते म्हणाले, व्यवसायातही हेच होतं. फांद्या वाढवण्याची घाई करू नको. आधी मुळं मजबूत कर. त्या एका वाक्याने संपूर्ण बिझनेस स्ट्रॅटेजी बदलली. पुण्यातील एक उद्योजक त्याच्या कारखान्यात तयार होणारे टी शर्ट्स खूप प्रसिद्ध झाले. ऑर्डर्स वाढत गेल्या. नफा वाढत होता. मग त्याने विचार केला, आता शूज, बॅग्स, बेल्ट्स, परफ्युम्स सगळंच करूया. सुरुवातीला सगळं छान वाटलं, पण काही महिन्यांनी फॅक्टरीमध्ये गोंधळ सुरू झाला. मार्केटिंग वेगवेगळ्या दिशेला, प्रोडक्शनवर ताण, कॅश फ्लो कमी, क्वालिटी घसरली आणि ज्या टी शर्ट्सनी ब्रँड तयार केला तेच ग्राहक सोडून जाऊ लागले. त्या दिवशी त्याने कठीण निर्णय घेतला. 4 कॅटेगरीज बंद. संपूर्ण लक्ष फक्त क्लोथिंगवर. नवीन फॅब्रिक्स, नवीन डिझाईन, कस्टमर एक्सपिरियन्स. 2 वर्षांनी लोक ब्रँडचं नाव घेताच म्हणू लागले, हे म्हणजे क्वालिटी. आणि गंमत म्हणजे नंतर त्याच ब्रँडने ऍक्सेसरीज लॉन्च केल्या. लोकांनी त्या डोळे झाकून विकत घेतल्या. का? कारण विश्वास आधी तयार झाला होता. यशस्वी कंपन्या प्रत्येक संधी पकडत नाहीत. त्या एक संधी एवढी मोठी बनवतात की बाकीच्या संधी स्वतः त्यांच्याकडे चालत येतात. ग्राहकाला मोठी प्रॉडक्ट लिस्ट आठवत नाही. त्याला आठवतो एक जबरदस्त अनुभव, एक मजबूत ओळख, एक विश्वास. व्यवसायात सर्वात मोठा ऍसेट म्हणजे प्रॉडक्ट नाहीत, लोकांच्या मनात तयार झालेली जागा. आज घरी गेल्यावर एक पांढरा कागद घ्या आणि स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. एक, माझा व्यवसाय कोणत्या एका गोष्टीसाठी ओळखला जातो? 2, त्या गोष्टीत मी पुढच्या 12 महिन्यात मार्केट लीडर होऊ शकतो का? 3, मी नवीन प्रोडक्ट सुरू करतोय की जुन्या यशासाठी पळतोय? लक्षात ठेवा, साम्राज्य उभारणारे सीईओ प्रत्येक दार ठोठावत नाहीत. ते एक दरवाजा इतका मजबूत बनवतात की जग त्यांच्याकडे येतं. धन्यवाद.